जाधव साहेबांना मी पाहिल्यानंतर मला आवडले ते. अरे वा. आणि मी समोरून प्रपोज केले. दुरूनही स्वप्नातही कधी हा विचार मी करू पण शकत नव्हते आणि माझी इच्छाही नव्हती. महानगरपालिकेच्या पायऱ्या चढत असताना अक्षरशः माझे पाय लटलटत होते की मी कुठे येऊन पडले आणि मी काय करू. यशवंत जाधवची बायको आहे ना म्हणून बनली. हॉस्पिटलाइज करायला लागलं. अगदी अक्षरशः नाकातनं रक्त गळत होतं, अशा पद्धतीचा कोविड झाला होता. आणि त्यातनंही मी हॉस्पिटलमधनं पेशंट ॲडमिट करत होते रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत. सर मध्ये किमो घेतल्यानंतर माझे सगळे केस जाणार, मग ते बिवळ्याचे केस, पापण्या सगळं जाणार, मग मी विद्रूप दिसणार. तुमची विद्रूपता तुमच्या चेहऱ्यामध्ये, तुमच्या केसामध्ये नसते. लोक तुमच्या मनावर प्रेम करत असतात, तुमच्या कामावर प्रेम करत असतात आणि तुम्ही जो विश्वास संपादन केलेला असतो त्याच्यावर प्रेम करत असतात. नमस्कार. माय महानगर मानिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सध्या नवरात्र सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. आज अशीच एक स्त्री शक्ती आमच्या मानिनी बरोबर आहे, ज्यांचं नाव आहे आमदार यामिनी जाधव मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. जय महाराष्ट्र. यामिनीताईंचा प्रवास मी तुम्हाला काय सांगू. अनेक म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं भरपूर योगदान तर आहेच. सध्या राजकारणात देखील त्या एक फायर ब्रँड नेत्या आहेच, पण त्याचबरोबर एक हळवं मन देखील सांभाळणारी अशी स्त्री त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासावरती आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. यामिनीताई, तुम्ही मोहित्यांची मुलगी आहात. Yes. आणि आता जाधवांची सून आहात. आम्हाला आधी या प्रवासाबद्दल सांगा. एक पिक्चर होता मोहित्यांची मंजुळा म्हणून, आणि मी शैला तिकडची माहेरची. तर मी कधीतरी गमतीनं मी म्हणते की तो पिक्चर मोहित्यांची मंजुळा आणि मी शैला, मोहित्यांची शैला असं. माझं मोहिते कुटुंब, माझे वडील बॉम्बे पोर्ट ट्रस्टला सर्व्हिसला होते. आई, मी आणि माझे वडील, असं आमचं तिघांचंच कुटुंब. भाऊ बहीण कोणी नाहीये, पण एकुलते एक. शेंडेफळ पण लाडावलेलं नाही अजिबात, म्हणजे शेंडेफळ शिस्तीचं अगदी. भाऊ बहीण नाही याचा पूर्ण उभ्या आयुष्यात मला कधीही पश्चाताप झाला नाही. शक्यतो एकुलती एक मुलगी किंवा मुलगा असला की तो थोडा रिझर्वड टाईपचा असतो, पण मला माणसं हवीत, बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतं. आणि हे असे आईवडिलांचे संस्कार जे त्यांच्यावर होते, आजी आजोबांचे संस्कार होते, माझ्या मोहिते फॅमिलीने माझ्यावर जे संस्कार केलेले, ते संस्कार घेऊन मी जाधव कुटुंबामध्ये पदार्पण केलं. अर्थात जाधव कुटुंबामध्ये पदार्पण करताना आपण एका व्यक्तीशी आपला विवाह होत असतो, पण ते नातं केवळ त्या व्यक्तीशी नसतं, तर त्या पूर्ण त्या कुटुंबाभोवती अवतीभोवती फिरणारी ती नातलग असतात, त्यांचे ओळखीचे लोक असतात, काही घराचे सलोख्याचे संबंध असणारी लोक असतात. या सगळ्यांबरोबरच मी नातं जोडलं, ज्याला मी जाधव परिवारामध्ये सून म्हणून आले. तुमचं मला वाटतं लव्ह मॅरेज आहे. हो, लव्ह मॅरेज आहे. तर मला सांगा, कोणी कोणाला आधी प्रपोज केलं? अगदी खरं प्रामाणिकपणे सांगायचं झालं, बघा काही लपवतात, पण मग जी आपण म्हणतो, आज आपण नवदुर्गा म्हणून माझा इंटरव्ह्यू त्याच्यात घ्यायला आलात, तर दुर्गा कधी खोटं बोलत नाही. आणि म्हणून येस, जाधव साहेबांना मी पाहिल्यानंतर मला आवडले ते. आणि मी समोरून प्रपोज केले. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स अँड द जर्नी, की खूप छान जर्नी त्यांच्याबरोबर. जवळजवळ आम्ही भेटल्याला 42 वर्ष पूर्ण झाली. आणि आता या डिसेंबरमध्ये आमच्या लग्नाला 39 वर्ष पूर्ण होतील. सो अ लॉंग जर्नी, खूप छान छान आणि छान जर्नी, ज्या जर्नीमध्ये चढ उतार हे यायलाच हवे. अगदी अगदी बरोबर. नाहीतर गुडी गुडी कोणाचंच जीवन नसतं. गरिबाचं म्हणा, श्रीमंतांचं म्हणा, अगदी अख्खी बिल्डिंग स्वतःची असणारे लोक सुद्धा कुठे ना कुठे कोपऱ्यामध्ये त्यांना अप्स अँड डाऊन्स असतातच असतात. लहान बाळ म्हटलं ना की ते 1.5-2 पावणे 2 वर्षाचं झालं बघा की त्यांच्या आईवडिलांचं सुरू असतं, कुठल्या शाळेत घ्यावं, ह्या शाळेत भेटलं पाहिजे, त्या शाळेत भेटलं पाहिजे. आणि ते बाळ आहे ना, कळायला लागतात. त्याची जी बाळं आहेत ही अपडेट येतात एकदम. त्यामुळे ते ना आईवडिलांचं कन्व्हर्सेशन ऐकून त्यांनाही ते टेन्शन येत असतं
म्हणजे कुठेतरी आज बाळही अप्स अँड डाऊन्स मधनं सुटलेलं नाहीये. बरोबर आहे. सो हा माझ्या यशवंत जाधव साहेबांचा सोबतचा प्रवास, त्यांच्या अप्स अँड डाऊन्स मध्ये मी सुद्धा सामील होते. तुम्ही आणि आज दुर्गासारख्या ठाम भक्कमपणे त्यांच्या मागे आहात. हो, सोबत आहात. दुर्गासारखी म्हणता येणार नाही, पण आपण ज्यावेळेला मराठीमध्ये आपण अर्धांगिनी म्हणतो, अगदी तर ते म्हणण्यापुरतं सीमित नाही. नसावं. बरोबर आहे. आपण त्याला जागावं असं मला वाटतं. आणि मुळात म्हणजे ताई काय असतं, तुम्ही आज महिला आहे, मी महिला आहे, अर्ध्या अधिक महिला 75% महिलांचं म्हणणं असतं, जळला हा महिलांचा जन्म, बाईचा जन्म बरोबर. असं म्हणतात. पण मला असं वाटतं की निसर्गता, मी इथे सगळ्या पुरुष वर्गाची अशी दिलगिरी व्यक्त करते आणि म्हणते की निसर्गताच महिलेमध्ये एक सेन्स एक्स्ट्रा देवाने टाकलेला असतो, आणि तो म्हणजे एक स्ट्रॉंग, तिला तो स्ट्रॉंग जो आतला तिचा तो कणखरपणा असतो, तो महत्वाचा असतो. त्यामुळे मला वाटतं हे बोलणं आणि आत्ताच्या आपण ज्या युगामध्ये जगतोय त्याच्यामध्ये बाई पण जळलं मेलं हे म्हणणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं. खूप छान बोललात खरं तर तुम्ही. तुमच्या ह्या प्रवासामध्ये सगळ्यात पहिले तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे सामाजिक कार्याची तुम्हाला आधीपासून आवड होती? नाही, मी खोटं नाही बोलत. त्यामुळे मी खरं सांगेन, सामाजिक कार्य वगैरे याच्यापासून मी फार लांब होते. कारण जसं मी म्हटलं, इट वॉज अ कन्झर्वेटिव्ह फॅमिली. मी, माझे वडील आणि आई. शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये चांगलं असणं, नातेवाईकांमध्ये चांगलं असणं, हो, त्याला सोशल फील्ड किंवा सामाजिक गोष्ट आपण नाही म्हणू शकत. पण मला लोकांशी कनेक्ट व्हायला आधीपासून आवडतं. लहान मुलं म्हणा, सिनियर सिटीजन म्हणा, यांच्याशी माझं छान ट्युनिंग जमतं. त्यामुळे कदाचित तो स्पार्क आतमध्ये होता. पण दुरूनही, स्वप्नातही कधी हा विचार मी करू पण शकत नव्हते, आणि माझी इच्छाही नव्हती. सुप्त एक इच्छा असते ना की अरे मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, मला एक चांगलं माणूस बनायचंय, ही मात्र आत्म इच्छा होती. तो प्रयत्न नेहमी होता. राजकारणात किंवा सामाजिक घडामोडींमध्ये किंवा सामाजिक कार्यात येण्याची कुठूनही दुरूनही माझी संकल्पना नव्हती, इच्छा नव्हती, स्वप्नही नव्हतं. यू कॅन से इट वॉज ॲन ॲक्सिडेंट की 2012ला साहेबांचा वॉर्ड, जिथे ते 2 वेळा निवडून आलेले होते, तो वॉर्ड रिझर्वेशन आलं तिथे लेडीजचं. आणि तरीही ना जाधव साहेबांच्या डोक्यात होतं मला या क्षेत्रात आणण्याचं, ना माझा कुठला विचार होता. पण आमच्या विभागातल्या लोकांनी नाव पुढे केलं. मी लिटरली पळत होते त्या काळामध्ये त्यांच्यापासून, कारण मला या फील्डमध्ये यायचं नव्हतं. पण त्या लोकांनी अट्टहास केला आणि मग सगळ्यांनी मिळून माझं नाव सुचवलं, आणि असं हे या क्षेत्रामध्ये ॲक्सिडेंटल एंट्री झाली. पण त्याचा पश्चाताप वाटत नाहीये, कारण खूप काही करायला मिळतंय या क्षेत्रामध्ये. मी केलंय असं नाही मला म्हणायचंय, पण या क्षेत्रात जर तुमची मानसिकता असली तर तुम्ही खूप काही गोष्टींना टच करू शकता, खूप काही गोष्टींवर तोडगा काढू शकता, खूप काही गोष्टींना वाचा फोडू शकता. ती पॉवर आपल्याला मिळते. सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये, एखाद्या समस्येला वाचा फोडणं. तीच जर नाही केली तर पुढचे तोडगे निघतच नसतात. आणि मला वाटतं हा देवाने माझ्यासमोर एक छान पर्याय मला दिला, आणि तो मी एक्सेप्ट केला. आणि 2012ला याच्यात आले मी. आल्यानंतर खरं तर मी जाधव साहेबांना बोलत होते, मी कुठे येऊन पडली आहे, मला काही कळत नाही आहे, काही ज्ञान नाही आहे. जाधव साहेब म्हणाले, मी आहे ना, तुला मार्गदर्शन करायला मी आहे. आणि त्यांचे मार्गदर्शन मला वारंवार मिळत गेलं. महानगरपालिकेच्या पायऱ्या चढत असताना अक्षरशः माझे पाय लटलटत होते की मी कुठे येऊन पडले आणि मी काय करू. पण माझ्यासमोर एक चॅलेंज होतं की यशवंत जाधव साहेबांनी इतकं सुंदर काम या महानगरपालिकेमध्ये केलं होतं. त्यांचं नाव लोक आदराने घ्यायचे, आणि त्यांची पत्नी म्हणून माझ्याकडे बघण्याचे 2 दृष्टिकोन होते लोकांचे. एक दृष्टिकोन होता, अरे यशवंत जाधवची बायको आहे ना म्हणून बनली, बरोबर आहे. दुसरा दृष्टिकोन होता की नाही नाही, यशवंत जाधवांची पत्नी म्हणून ही यशवंत जाधवांच्या सोबतीनं इतके वर्ष राहिलेली आहे, त्यामुळे काहीतरी चांगलं हिच्याकडनं अपेक्षित आहे. हे 2 दृष्टिकोन होते. पर्याय माझ्याकडे होता की मी कुठल्या दृष्टिकोनाच्या मार्गाने पुढे जायचं. मला दुसरावाला पर्याय जास्त महत्त्वाचा वाटला की जाधव साहेबांचं काम आहे. मी
कदाचित ते तितकी झेप माझी नसणार आहे. पण सरड्याची झेप कुंपणाच्या बाहेर जाणारच नाही म्हणून सरडा झेप मारत नाही का? जाऊ दे ना, कुंपणापर्यंत तर जाईल, बाहेर नको जाऊया आपण. ती आपण इच्छाच ठेवूया नको बाहेर जाण्याची. कुंपणापर्यंत पोहोचलं ना तरी खूप झालं. आणि मग तो प्रयत्न केला, हळूहळू अभ्यास केला, महानगरपालिकेची कामं समजावून घेण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला मी खूप खूप थोडीशी शॉर्ट टेम्पर टाईपची व्यक्तिमत्व आहे. आता तसं उरलेलं नाहीये, पण वेळोवेळी मला जाधव साहेबांनी या गोष्टींमध्ये समजावलं, मार्गदर्शन केलं की सगळ्या गोष्टींमध्ये हायपर होऊन आपल्याला जमत नसतं. सामाजिक क्षेत्रात आपण जितके नम्रपणे वागतो तितक्या नम्रपणे तुम्ही लोकांच्या जवळ जाता, लोक तुमचा आदर करतात आणि तुमच्यावर विश्वास करतात. आणि त्या पद्धतीने हा प्रवास माझा सुरू झाला. आणि मला वाटतं माझी ती 5 वर्ष जी होती नगरसेविका म्हणून, मी पूर्णपणे समाधानी कोणी कधी नसतं, पण माझं जे काम आहे ना त्याच्यामध्ये मी खरंच खूप एका लिमिटपर्यंत मी समाधानी झाले की येस, यामिनी जाधवला लोक चांगली म्हणतात. असं नाही म्हणत आहेत की यशवंत जाधवच्या बायकोला तुमची स्वतःची आयडेंटिटी तुम्ही तुमच्या कामातून ऍक्च्युली माझी आयडेंटिटी मला कधीच बनवायची नाहीये. नाही, पण ती कामातून कामातून मला जे अपेक्षित आहे जाधव साहेबांना, जे काम अपेक्षित आहे, जे समाजाच्या प्रती आपलं देणं आहे, ते अपेक्षित असणाऱ्या देण्याच्या मार्गावर मी आहे. माझा मार्ग भरकटलेला नाहीये की मी नगरसेविका झाले त्यावेळेला अरे मला शिंग आली, आता मी नगरसेविका झाले सो माझ्या बाजूला कोणी बसू नये, किंवा मी आले तर सगळ्यांनी उठून उभं राहावं वगैरे. ही सगळी थोतांड असतात, या मार्गात मी गेलेच नाही. आजही लहान बाळ कुठे कुठे मला भेटतात ना तर ते अरे अरे शिवसेना काकी चालली आहे. दिस इज अ सक्सेस आपण म्हणतो, जो एक भाग आहे सक्सेसचा. पूर्णपणे सक्सेस कधी कोण नसतंच म्हणा, पण लहान मुलांनी आपल्याला ॲप्रिशिएट करणं, मला वाटतं याचा अर्थ आपण समजायला पाहिजे आपलं काम चांगल्या मार्गावर आहे आणि आपल्याला आणखीन एक पुढचा माइलस्टोन त्यांनी लहान मुलांनी सुद्धा आपल्याला तो सेट करून दिलाय की तुम्हाला तिथपर्यंत पोचायचंय. त्यांच्या अपेक्षा बघा काय आहेत, ते तुम्हाला आदर करतायत, म्हणजे त्या आदराचा सन्मान तुम्ही कसा राखावा हे तुमच्या हातात असतं. अगदी नक्की नक्की. तुमचा हा जो प्रवास आहे म्हणजे सरांची साथ तुम्हाला लाभलेलीच आहे. एक स्त्री म्हणून जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला या क्षेत्रात यायचंच नव्हतं, म्हणजे आपला संसार आणि छानपैकी असं म्हणजे ज्या सामान्य स्त्रिया जशा घरात असतात तसंच तुम्हाला राहायचं होतं, पण प्रसंग आणि काही अशी परिस्थितीमुळे तुम्ही आज या क्षेत्रामध्ये आले. यावेळी मुलं सांभाळताना असं कधी वाटलं की अरे आपण या क्षेत्रात आलो आणि मुलांना वेळ देता येत नाहीये घरात? खरं तर मुलं माझी ज्या वेळेला चांगली मोठी झाली होती, 2012 पर्यंत मुलं चांगली मोठी होती, त्याच्यानंतर मी क्षेत्रात आले. दिस इज अनदर बेनिफिट. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स झाले? येस, मी रिलॅक्स झाले. आणि त्या काळामध्ये मुलुंडमध्ये होते, शाळेत होते. आम्ही दोघं इथे राहायचो. माझी आई, अगदी माझी बहीण आणि माझी आई मुलांची व्यवस्थित काळजी घ्यायची, माझी मामांची मुलगी. आणि मुलांकडे जेवढा द्यायला पाहिजे मोठी झाल्यानंतर, कारण बघा आताचा ट्रेंड असा आलाय की तुम्हाला मुलांना जर गरज नसेल आणि तुम्ही जबरदस्ती वेळ द्यायला गेलात तर त्यांना तो आवडत नसतो. नाही आवडत असतो. एक सर्टन लिमिट नंतर त्यांच्या शाळांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा ते आपल्याला बाजूला करत असतात, अगदी हाताला धरून इंडिपेंडंट ते झालेले असतात तोपर्यंत. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर मला मुलांचा पूर्ण वेळ देता आला आणि मुलांना जो काय जितका जरुरी असतो तोही वेळ मला देता आला. आम्ही दोघं एकाच इथे आहोत, त्यामुळे जाधव साहेबांचा आणि माझा वेळ रात्रीचा तर आम्ही संध्याकाळ सोबतच असतो. त्यामुळे त्यांनाही जितका वेळ मला द्यायला पाहिजे, कदाचित मी कधीतरी कुठेतरी चुकली पण असेल, त्यावेळेला ते बिझी होते आणि त्यामुळे ते वेळ देऊ शकत नव्हते तुम्हाला, आणि आज तुम्ही कामाच्या व्यापारी इतक्या बिझी आहात. नाही, पण मी जाधव साहेबांचा हा गुण अगदी आवर्जून इथे सांगेन की ते जरी बिझी होते तरी मुलांनाही आणि मलाही, म्हणजे अगदी डेली बेसिसवर जरी वेळ मिळाला नाही तरी वर्षातनं 2दा कुठेतरी छान आउटिंगला घेऊन जायचं, हिल स्टेशनला घेऊन जायचं, आणि ते दिवस फक्त आमच्या फॅमिलीने एकमेकांबरोबर घालवायचे. आणि ते पुरेसं असतं मला वाटतं, कारण ते क्षणच, काही आयुष्यातले काही क्षण असे असतात ना, मग ते दुःखाचे असू दे किंवा सुखाचे, ते
जपायचे असतात. अगदी बरोबर. ते जपायचे कशासाठी असतात, कारण पुढचं आयुष्य असतं ना, ते त्याच्यावर आपण व्यवस्थित व्यतीत करू शकतो. अगदी अगदी. म्हणजे आणि mind. मला वाटतं जाधव साहेबांनी दिलेला वेळ तो मोर दॅन इनफ होता. मी जो माझ्या घराला दिला तो वेळ म्हणजे मला मी जसं म्हटलं बेनिफिट होतं, मुलं मोठी झाली होती, त्यामुळे तोही तेवढा मला अडचण कुठे भासली भासली नाही. नाही. त्यामुळे बरोबर. सुरळीत सगळं व्यवस्थित मला माझं काम करता आलं. एक प्रश्न विचारायचा आहे मला, की सामान्य स्त्री ते राजकारणात तुम्ही आलात. एक सामान्य स्त्री असल्याचा तुम्हाला कधी तो अनुभव राजकारणात कामी आला? खरं तर मी एक सांगू, की मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाने अगदी कुठल्या पदाला पोचलं ना, तरी त्याने त्याच्यातला जो सामान्य माणूस असतो, त्याला काय म्हणू आपण, जागृत म्हणण्यापेक्षा त्याला जिवंत ठेवायचं असतं. जागृत नाही, जिवंत ठेवायचं असतं. आणि ज्यावेळेला तुम्ही जिवंत ठेवता ना, त्यावेळेला तुम्हाला ती दुनिया आणि ही दुनिया ह्याच्यात जास्त फरक जाणवत नाही. बरोबर. तुमच्याकडे एक बटन असतं, जे निसर्गता दिलेलं असतं ऑन ऑफचं. व्हेरेव्हर यू नीड, तुम्ही ते बटन ऑन ऑफ करू शकता. ज्यावेळेला मी सामाजिक क्षेत्रात जाते आणि मी सामान्य माणूस म्हणून सामाजिक क्षेत्रात जाते, त्यावेळेला मला कुठलीच गोष्ट कठीण वाटत नाही. आणि घरी आल्यानंतर सामाजिक गोष्टी घरी गरजच नसते. पण आपण असं म्हणतो खरं तर सामाजिक गोष्ट आणि घर, खरं तर समाजसेवा ही आपल्या घरापासून सुरू होत असते. आपण सकाळी उठतो, मग ती कुठलीही स्त्री असू दे, जरी तिच्या हाताखाली नोकर असले, कुक असले, तरी तिला किचनमध्ये थोडं जाणारच. तिला इन्स्ट्रक्शन तर द्यावे लागतात. काय संपलंय, किराणा माल संपलाय, तो मागवा, त्याचे पेमेंट करा, या सगळ्या गोष्टी त्या तिला रोजच्या कराव्याच आजही लागतात. तुम्हाला कधी कधी हा प्रश्न पडतो का, की आता समजा संध्याकाळी बिझी संध्याकाळी काय घरी जेवण बनवायचं, जसं सगळ्या स्त्रियांना पडतो माझ्या सकट. हो आम्ही जरी किती कामात असलो तरी पण हो काय बरं संध्याकाळी आज जेवण, हा प्रश्न हो तुम्हाला हो, पडतो? नक्की नक्की. म्हणजे तो संध्याकाळी नाही पडत, सकाळीच पडतो, की आजच्या दिवसभरात तुला काय काय बनलं बनलं पाहिजे. पाहिजे. आणि रात्री प्रश्न पडतो उद्याच्या नाश्त्याला काय असायला हवं. बरोबर. आता कुक आहेत, त्यांना इन्स्ट्रक्शन. पण माझा स्वतःचा छंद आहे, की मला घर ना पण. स्वयंपाक करायला अरे भयंकर वा. आवडतं. कसा होतो, काय होतो, दॅट इज डिपेंड, ते खाणाऱ्यांचा अनुभव आहे. साहेबांना विचारायला पाहिजे. साहेबांना विचारायला पाहिजे. पण मला आवड आहे वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचे काही क्रिएशन्स करणं. कारण मुळातच हा गुण आपल्यामध्ये प्रेम. असतो. हा. आणि तुम्हाला आठवतंय का, म्हणजे पूर्वी आहे ना, काही काही ठराविक ज्या महिला असायच्या ना, त्या सुगरण असायच्या. अगदी बरोबर. बरोबर आहे. आत्ताचा जमाना असा झालाय, की त्या YouTubeवर, आणि Zomato. WhatsAppवर, याच्यावर इतक्या सगळ्या डिशेस बघून सगळ्या सुगरणी झालेल्या आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे असं एकटी कोण उरलं नाही, की जिला नाव ठेवू किंवा जिच्या जेवणाची स्पेशली आपण तारीफ करायला पाहिजे. त्यामुळे सगळ्या सुगरणी आहोत. सगळ्या जणी आता सगळ्या तयार सुगरणी झालेल्या आहोत. आहेत. आणि मग मला कधीतरी वेळ मिळाला, की खरं तर जाधव साहेब मला नाही म्हणतात, की तू थकतेस, जरा बाहेरच्या व्यापातनं येतेस, तर तू शक्यतो किचनमध्ये काम नको करू, इन्स्ट्रक्शन देत जा, लक्ष ठेवत जा. पण मला कधी कधी ते म्हणतो ना आपण, हुक्की येते. तो आपला स्वभाव आहे ना स्वभाव थोडा. आहे. मग हुक्की आली की घुसायचं आणि मग काहीतरी काहीतरी एखादं छानपैकी बनवायचं बनवायचं, वगैरे. छानपैकी बनवायचं आणि बाहेर यायचं. म्हणजे त्या दिवशी कुकला अगदी साईडला करायचा, हेल्पला घ्यायचं अरे वा. आणि सगळं करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी एन्जॉय करते. हे मी विशेष म्हणजे हे एन्जॉय विशेष करते. वगैरे. एक तत्व आयुष्यात बाळगलंय, की जे करायचं ना ते मनापासून करायचं. अगदी. मग ती समाजसेवा असेल, ती मनापासून. राजकारण, मी राजकारणात आहे, पण मी स्वतःला कधी राजकारणी बनू दिलं नाही आणि देणार नाही. कारण मला माणूस म्हणून जगायचंय. एकदा राजकारणातला माणूस कम्प्लिटली राजकारणी झाला ना, की त्याच्यातला माणूस कुठेतरी हळूहळू सुटायला लागतो. त्याला घट्ट पकडून ठेवायला पाहिजे आणि ते मी घट्ट पकडून कायम ठेवणार. आणि त्यामुळे समाजात वावरताना आपल्याला नाही मुखवटा घालायला लागत. ते भान ठेवावं लागतं. भान ठेवावं लागतं आणि तो मुखवटा पांघरून जायचं, लोकांशी उगाचच चांगलं बोलायचं, हे करावं नाही लागत. ते इथून आपोआप येतं आणि ते समोरच्यांना सुद्धा जाणवतं, कळतं. त्यामुळे या सगळ्या व्यापातनं छान हा प्रवास माझा नगरसेविकेनंतर सुरू झाला. झालेला आहे. नंतरच्या इलेक्शन, 2017चे इलेक्शन मी हारले.
जाधव साहेब जिंकले, जे की खरंच मी देवाकडे हात जोडले होते की आम्ही दोघं जण जेवायला उभे बाजूबाजूला राहिलो होतो. त्यावेळेला बाजूबाजूचीच वाढ होते आमचे. आधी आमचे बाजूबाजूचे होते, नंतर पण 17मध्ये पण. मी अगदी मागणं केलं होतं की देवा, जर दोघांपैकी एक सीट तू आम्हाला देणार असशील जिंकून, तर जाधव साहेबांची दे. आणि ती जाधव साहेबांची सीट देवाने माझं ऐकलं. जाधव साहेबांची सीट निवडून आली. त्यानंतर जाधव साहेब छान कामाला लागले, सभागृह नेता, नंतर स्टँडिंग कमिटी चेअरमन. त्या दरम्याने मला पक्षाकडनं संधी दिली गेली घरी बसू नये. आणि ताई, मी फक्त हरल्यानंतर 5 दिवस वेळ घेतला थोडंसं स्वतःला बकअप करायला. रडले आम्ही हरल्यानंतर. इट्स अ नॅचरल Natural काही गोष्टी असतात. गोष्टी असतात. पण 5 दिवसानंतर मी विचार केला की मला जर काम करण्याची माझी मानसिकता आहे, तर मग मला निवडूनच आलं पाहिजे का त्याच्यासाठी? लोक मला ओळखतात, मी लोकांमध्ये जाऊ शकते आणि मी काम करू शकते. आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि लोकांमध्ये जाऊन मग इव्हेंट्स राबवले. कॅन्सर डिटेक्शन इव्हेंट्स, म्हणजे घसा, नाक, कान, ब्रेस्ट, सर्वायकल याचा एक कॅम्प राबवला. साईसेवा मेडिकल ट्रस्ट आणि शिवसेना असं अरे वा. विद्यमाने त्यांच्या. त्याच्यानंतर कार्डियकचा कॅम्प राबवला. त्याच्यानंतर चष्म्याचं जवळजवळ 200 लोकांची मी इम्पोर्टेड लेन्स बनवून फ्री ऑपरेशन करून दिली, ज्यांच्या कॅम्पमध्ये डिटेक्ट झाले. ज्यांना नंबर होते त्यांना चष्मे वाटप फ्री केलं आम्ही. म्हणजे असे कामं छोटे चालू छोटे होती तुमची. छोटे छोटे इव्हेंट चालू असताना मला पक्षाने एक जबाबदारी दिली की इथल्या भायखळा विधानसभेची उपविभाग संघटिका म्हणून मला काम दिलं. अरे वा. आणि तेही काम मी मग जोमाने पुढे इव्हेंट्स करत राहिलो. 1.5 वर्षात जवळजवळ 79 इव्हेंट मी केले. वा. आणि त्याच्यामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक अशा अरे वा. सगळ्या पद्धतीचे इव्हेंट आम्ही राबवले. एक तर इव्हेंट असा राबवला की काही मुलं असतात, मुली असतात किंवा महिला असतात, त्यांचं वय एक निघून गेलेलं असतं, त्यांना काय करावं कळत नसतं. मग त्यांना आम्ही ड्रायव्हिंग शिकवलं अरे वा. आणि त्यांना TR लायसन काढून दिलं. Great. TR लायसन काढून दिलं, जे TR लायसन बाहेर खूप पैसे लागतात आणि ड्रायव्हिंग माझ्याकडनं फ्री शिकवलं गेलं. TR लायसनला फक्त त्यांच्या अकाउंटचा चेक जायचा होता, जे 3,500 मध्ये त्यांना ते TR लायसन काढून मिळालं. आता कधीतरी मी अशी जात असते सिग्नलला, कोणतरी साईडला असतं, मग ते टकटक करतं अरे वा. आणि इतक्या लोकांमध्ये कधी कधी आपल्याला ओळखणं अवघड होतं. अवघड होतं. ताई ओळखलं का? नाही, सांग ना बेटा. मग तुमच्यामुळे आज मी ड्रायव्हिंग अरे शिकले. वा. छान. ते जे इनर सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ते फार ते वेगळं असतं. खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. मग ते सगळं काम पाहता मग मला उत्तर रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम दिलं. या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी महिन्यातनं 4 दिवस काढायचे. तिकडे मला मंडणगड, दापोली, गुहागर, खेड हे 4 तालुके आणि 2 विधानसभा कंटेंट करायचे ते. तर त्याच्यामध्ये मी काम करत असताना अक्षरशः घरी घरी महिलांच्या जाऊन महिला आघाडी उभी करून दिली. महिलांना सन्मान, म्हणजे काही ठिकाणी, ग्रामीण ठिकाणी काही मीटिंग्सना महिलांना बोलवतच नाही, कन्सिडर करतात ते काय बोलणार, त्यांना काय कळतंय, अशा ठिकाणी आवाज उठवला. आणि त्या महिलांना सुद्धा त्यांचा समावेश लोक करायला लागली. इव्हेंटमध्ये, मेळाव्यांमध्ये त्यांचे विचार, त्यांचे सल्ले घ्यायला लागली. अशा पद्धतीनं मग तो प्रवास झाला. आणि मग अचानक माझ्या पुढे विधानसभा येऊन ठेपली आणि मला तिकीट दिलं गेलं. मी आजही आभारी आहे त्यांची, की त्यांनी मला माझा नावाचा विचार केला आणि निवडून आले. जिथे शक्यच नव्हतं आजपर्यंत, निवडणूक सुरू झाल्यापासून या विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचा कॅन्डिडेट कधीही निवडून आलेला नाही. हा इतिहास घडवला या भायखळा विधानसभेतल्या शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी. की त्यामागे तुमचं काम आहेच. अर्थात आपण बघा, लोकांपुढे जाताना तुमचं काम असायलाच, लोक त्यांनाच निवडून देतात. पण कामाबरोबर तुमचा स्वभाव सुद्धा खूप मॅटर करतो. खूप, कारण तुम्ही काम करताय पण तुमचं ते काम झालं, तुम्ही एखाद्याने काम केलं, त्याचं काम झालं, हा ठीक आहे, चल झालं ना तुझं काम, हा ॲटिट्यूड तुम्हाला नाही चालत. त्याला झालं बाबा, चल समाधानी आहेस, इतकं बोललं ना. कधी कधी काही लोकांची कामं आपण देऊ नसतो,
सगळ्यांचीच कामं आपल्याकडून होतातच नाही, बरं. पण एखादा माणूस आपल्याकडे आला, त्याला बसवलं, त्याला पाणी दिलं, विचारपूस त्याचं केली विचारपूस त्याची. केली, शांतपणे त्याचं ऐकून घेतलं, त्या कामामध्ये काय अडचणी आहेत होण्यासाठी, ज्या अडचणी कधीच बाजूला होऊ शकत नाही, किंवा मी प्रयत्न करेन या अडचणी दूर करण्याच्या, या पद्धतीनं जर आपण त्यांना हँडल केलं ना, तर अर्धाधिक माणूसांना बरोबर. काम न झालं तरी पण ते बरोबर आहे. समाधानी असतात की आम्हाला आमचं ऐकलं. या पद्धतीनं जर काम केलं तर मला वाटतं सोपं असतं सगळं. नाही, खूप छान. म्हणजे तुम्ही तुमचा हा प्रवास तर इतका आहे की तो अफाट प्रवास आहे तुमचा जी, असा. जी. तुम्ही अनेक टप्प्यांमध्ये सामाजिक कार्य पण केलेले आहेत. महिला पोलिसांसाठी सुद्धा तुम्ही काही मला वाटतं प्रस्ताव ठेवलेले आहेत जी, जी, फडणवीस जी, सरांसमोर. जी. असं ते लवकरच मला वाटतं, अपेक्षा आहे की ते हो, लवकरच व्हावेत. हो, असं हो. तो खूप एक वेगळा विषय आहे. हो, हो. त्याच्यावर तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. मला असं वाटतं माणसाने नेहमी आपले नाक, कान, डोळे हे उघडे असावे, ते ॲक्टिव्ह असावे. आपण ज्यावेळेला एखाद्या रस्त्याने जातोय तर आसपासच्या परिसरामध्ये काय आहे काय? त्याचं अवलोकन होणं गरजेचं आहे. आपला मेंदू सतत चालू असतो आणि तो अवलोकन करत असतो, पण आपले डोळे जर आपण त्याच्याकडे फिरवले नाही तर काहीच दिसणार नाही, कान दिले नाही तर कळणार नाही. त्या पद्धतीनं माझ्या ज्या PS ज्या पर्सनल सिक्युरिटी जी असते, पोलीस सिक्युरिटी जी असते, त्या महिला म्हणूनच आहेत. बरं. आणि माझ्या लक्षात आलं की एक दोनदा म्हणजे गर्भवती महिला पोलीस होत्या आणि त्या सतत मी उतरायचे तिकडे उतरतात, मी चढली की चढतात आणि ते बसल्यानंतर जो त्यांचा बेल्ट असतो, जी पॅन्ट असते, ती थोडीशी टाईटच असते, टाईट लूज असते. घालू तो शकत नाही. युनिफॉर्म असतो. युनिफॉर्म असतो तो. आणि तो बेल्ट मेटलचा असतो. तो असा तो दाबला जातो त्या गाडीत बसताना, उतरताना, पुन्हा बसताना. असं ते फिटस जे असतं, ते बापरे. किती वेळ आतमध्ये दाबलं जातं. हा विचार माझ्या मनात एक आई म्हणून आला, एक महिला म्हणून आला. आणि मग माझ्या लक्षात आलं की 2-3 जणींचे त्या दरम्याने लवकर म्हणजे पहिल्या जे आठवडे असतात त्याच्यात गर्भपात झाले. मग मला संकल्पना आली, तो विषय मी आधीच्या सरकारमध्ये सुद्धा मांडला. खूप छान संकल्पना आहे असं मला शाबासकी मिळाली, पण त्याच्यावर कोणीही काही केलं नाही. मग आत्ताच्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांसमोर मी सभागृहामध्ये 2दा हा विषय मांडला आणि फडणवीस साहेबांशी एकट्याच जाऊन सांगितलं. त्यांनी म्हणाले, ताई तुम्ही हा विषय छान आहे, तुम्ही घ्या." आणि त्याच्यावर त्यांनी उत्तरही दिलं. खरं तर याच्यावर मी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि पत्रव्यवहारात मला काय उत्तर आलं, की गर्भवती पोलिसांना 16 आठवड्यानंतर साडी परिधान करण्याची मुभा आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. पण मग मी परत एक पत्र लिहिलं, की तुम्ही ज्या 16 आठवड्यांचा उल्लेख करताय, ते 16 आठवडे आधीचेच महत्त्वाचे असतात, ज्याच्यामध्ये मिसकॅरेज होण्याची शक्यता जास्त असते. आणि ह्या फिटसला ज्या 17 वेळा आपण दाबतोय, ते श्वास घेतंय आणि लोकांना जर वाटत असेल ना, की 2 आठवड्याचं फिटस श्वास घेत नाही किंवा 3 आठवड्याचं, असं नसतं. ते ज्या वेळेला अंकुर तो फुटतो ना, त्या दिवसापासून ते श्वास घेत असतं. मग मला ती संकल्पना सुचली, की यांना पहिल्या दिवशी म्हणजे त्यांना ज्या दिवशी कळेल की त्या गर्भवती आहेत, त्यांनी आपल्या डिपार्टमेंटला त्यांचे पेपर सादर करायचे आणि त्या दिवसानंतर त्यांना ड्युटीवर साडी परिधान करायला त्यांचा तो अधिकार, परवानगी द्यावी. कारण त्या ड्युटीमध्ये गर्भवती असून म्हणून कुठे कमी नाही पडत आहे. बरोबर आहे. मग त्यांना ही गोष्ट मुभा मिळाली आणि तो अधिकार आहे त्यांचा. आणि ते वैदिक शास्त्र पण आहे की त्यांना त्यावेळी मिळालं पाहिजे ते. बरोबर आहे. हा प्रस्ताव किंवा ही मागणी मी सभागृहात सादर केल्यानंतर डेप्युटी CM जे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री ज्यांनी मला सभागृहात त्याला उत्तर देताना ते म्हणाले की यामिनीताईंनी जो प्रस्ताव मागणी केलेली आहे ही अतिशय चांगली मागणी आहे आणि त्याचा विचार नक्कीच आपण करणार आहोत आणि लवकर तो होईल अशी माझी अपेक्षा आहे. पोलिसांच्या बाबतीत म्हणाल तर माझ्याकडे महिला पोलीस, हे विशेष महिला पोलिसांचं. पण पोलीस अनेक जण पोलीस विभागाला नावं ठेवतात, पण आज जर मुंबईकर शांतपणे घरात झोपत असेल ना, तर तो मुंबई पोलिसांमुळे. आणि मुंबई पोलिसांची जर कुटुंब, आपण शांत झोपतोय पण ती त्यांच्या क्वार्टर्समध्ये शांत झोपत नसतील, वरून सिलिंग पडतंय, बीम कोसळतोय, हे होतंय ते होतंय, अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंब असतील तर मुंबई पोलीस सुद्धा कुठेतरी माइंडली डिस्टर्ब्ड होतो. आणि मग तो ड्युटीवर काम करताना त्या बॅक ऑफ द माइंड त्याच्या कुटुंबाची काळजी असते. मग मी याच्यावर सुद्धा अनेकदा बोलली,
पण मी इथे आपल्या मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री केसरकर साहेब, माननीय केसरकर साहेबांचे आभार मानेन की ज्यावेळेला मी जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा हा विषय मांडल्यानंतर त्यांनी ताबडतोब सगळ्या, आणि मी मागताना माझ्या विभागात जवळजवळ 6-7 वसाहती आहेत, पोलीस वसाहती. मी माझ्या विभागाचं नाही मागितलं, ओव्हरऑल सगळ्याच वसाहतींची दुरुस्ती व्हावी. आणि आज ती दुरुस्ती केसरकर साहेबांनी मागणीनंतर सगळ्याची पाहणी केली आणि सरसकट सगळ्या वसाहतींची दुरुस्ती होतीये. इनफॅक्ट पोलिसांवर ताशेरे ओढताना ओढतो आपण, काही बोलतो, पण पोलीस विभाग जे चांगलं काम करतंय तेही मी सभागृहामध्ये त्याची माहिती घेऊन पोलिसांच्या वतीनं तेही मी सभागृहासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. नाही, खूप छान. म्हणजे तुमच्या कामाचे असे वेगवेगळे टप्पे आहेत, प्रत्येक काम तुमचं अगदी अवर्णनीय आहे. असं हे सगळं याच्यामध्ये गडबडीमध्ये, या सगळ्या धावपळीमध्ये तुमचं स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष असतं? जसं सामान्य म्हणजे इतर कॉमन वुमनचं पण असंच आहे, त्यांना कुटुंबाची चिंता असते, मुलांची चिंता असते, नवऱ्याची चिंता असते, घरातल्या इतर मेंबरची चिंता असते, पण स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष असतं. तुमच्या बाबतीत असा काहीतरी एक घटना, म्हणजे दुर्लक्ष म्हणा की कामाच्या ह्याच्यामध्ये स्वतःकडे कुठे दुर्लक्ष झालं, एखादी मोठी घटना घडलेली आहे? हो, कामाच्या ह्याच्यामध्ये दुर्लक्ष झालं असं मी नाही म्हणणार. ऑफकोर्स हा महिलेचा एक भाग आहे किंवा तिची ती मानसिकता असते, वाहून गेलेली असते. ती दिवसा उठल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांना काय हवं, मुलांचा डबा द्यायचा आहे, पतिराजांना काय हवं, या सगळ्यामध्ये ती इतकी गुंतलेली असते. एक म्हण आहे की राटकरणीचं खाणं चुलीत असतं. म्हणजे ती सगळ्यांचं उदरभरण झाल्यानंतर उरलेलं, त्यामुळे ती स्वतःकडे तशी फार कमी लक्ष देत असते. हो, पण मी आता ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये माझ्याकडे लक्ष देण्यासारखी मी आहे. मी माझ्या वारंवार सगळ्या गोष्टी जे काय असेल, डायबिटीस आहे किंवा इतर काही आजार असतील त्यांच्यावर मी लक्ष देत असते. हो, तुम्ही म्हणालात की एका मोठ्या आजारातनं, पण त्या आजाराशी दुर्लक्ष करणं ह्याचा दुरूनही कुठला संबंध नसतो. कारण हा आजार कधी कोणाला होईल अचानक, याला कुठलंही कारण नसतं. म्हणजे काही लोक असं म्हणतात की सिगरेट पिणाऱ्यांना कॅन्सर होतो, गुटखा खाणाऱ्यांना कॅन्सर होतो, किंवा ड्रिंक करणाऱ्यांना होतो, व्हॉट एव्हर जे बॅड हॅबिट्स वाले असतात त्यांना कॅन्सर होतो. पण मी काही असे डॉक्टर पाहिलेत की ज्यांना आयुष्यात ज्यांनी कशालाही हात लावलेला नाही त्यांनाही कॅन्सर झालेले आहेत. आणि देर इज नो रिझन बिहाइंड इट. यू कॅनॉट काय म्हणतो आपण डेफिनेशन, देर इज नो डेफिनेशन और नो व्याख्या आपण म्हणतो किंवा रिझन त्याच्या मागचं आपण यू कॅनॉट गिव्ह होतो. आणि तसा मला 2021 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. पण ठीक आहे, इतर गोष्टी जशा मी लाईटली घेते. ऑफकोर्स कॅन्सरचं नाव ऐकल्यानंतर सगळेच आम्ही गोंधळलो, कुटुंब गोंधळलं, कोलॅप्स झालं. पण शेवटी बघा, पेशंटनी थोडंसं स्ट्रॉंग राहिलं की बाकीचे सगळे सावरतात ना. तशाच पद्धतीनं मी लगेच फटाफट डिसिजन घेतलं आणि ऑपरेशन करून टाकलं. त्याच्यानंतर जे काय ट्रीटमेंट होती ती ट्रीटमेंट, आणि अवघ्या 1 महिन्यात, ऑपरेशन झाल्यानंतर अवघ्या 1 महिन्यात मी फील्डवर कामाला लागले. अगदी 1 महिन्यामध्ये. म्हणजे मी या आजारासाठी एकतर खूप स्ट्रॉंग लागतं, मन स्ट्रॉंग लागतं, घरातल्यांचा पाठिंबा, त्यांचा पाठिंबा नसता, त्यांनी सांगितलं नसतं. माझे पती, माझी मुलं, माझ्या सुना, त्यावेळेला मला एक नातवंड होतं, आता दुसरंही झालेलं आहे. तर यांनी जर मला धीर दिला नसता की नाही मम्मी आपने किसी का कुछ, माझी मोठी सून पंजाबी आहे, दुसरी सून कॅथलिक आहे, तर त्यांच्याशी हिंदीमध्ये कॉन्व्हर्सेशन, इंग्लिशमध्ये असं होतं, मराठीत पण होतं. तर तू कोणाचं वाईट नाही केलेलं आहेस, हा डेस्टिनी होती, ती डेस्टिनी आलेली आहे. सो तू ह्याच्यातनं बाहेर पडशील, असं तो त्यांनी आधार दिला. आणि मग मला वाटलं मला पडलंच पाहिजे यातनं बाहेर. आणि आपल्यावर बरीच लोकांची
काय म्हणतात ते जबाबदारी पण जबाबदारी आहे, हम्म. आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या आशा आहेत, तर आपण असं गर्भगळीत होऊन चालणार नाही. आणि मग मी त्या आजाराला टाकलं मागे वा आणि छानपैकी रेडिएशन घ्यायची. छान, हा मी शब्द वापरते, अगदी वा अगदी कोण कॅन्सर पेशंट असेल त्यांनी ऐकावं. छानपैकी रेडिएशन घ्यायची हिंदुजा हॉस्पिटलला डॉक्टर कननकडे, आणि तिथून तिथेच तयार व्हायची कधी कधी वॉशरूम मध्ये जाऊन, आणि तिथून मीटिंग अटेंड अरे करायची. वा. तिथून पूर्ण फील्डवर फिरायचे. म्हणजे अगदी गंमत म्हणजे भावुक कधी झालात का यावेळी? भाऊ हा प्रसंग असा असतो की ज्या वेळेला मला फोनवर म्हणजे मला ना ऍक्च्युली ज्या दिवशी दिसलं, आत्ता 3 वर्ष होतील, नवरात्रच होती ती, अच्छा, आणि अच्छा. नवरात्रीच्या 4 दिवस आधी पण ते माझ्या लक्षात कोरोनाचा काळ आलं. वगैरे नाही, तो नंतर आला, नंतरचा. 2021. ओके. आणि नवरात्र होती आणि नवरात्रीच्या 4 दिवस आधी माझ्या लक्षात आलं. आणि मग मी घरी तसं कोणाला आधी माहिती दिली नाही, बाहेर सगळं त्याचं फाइंडिंग्स केले, बट आय वॉज डॅम शुअर की तो कॅन्सर आहे. ओके. कारण जे सिम्पटम्स होते, आणि थोडंसं मेडिकली मला अपडेट राहायला आवडतं, अच्छा. आणि मी आहे अपडेट. बऱ्याचशा आजारांची माहिती मी ठेवते, कारण ओके, ओके. आपण ज्यावेळेला लोकांमध्ये जातो, सामाजिक कार्य करतो, त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टींची माहिती असली तर आपण त्यांना गरजेचं आहे. धीर देऊ आणि चांगलं आहे, शकतो, बरोबर. धीर देऊ शकतो. तर मला ते मी शुअर होते. मग मी सगळे प्रोसिजर केल्यानंतर घरी सांगितलं असं असं आहे, आणि लगेच मी निर्णय घेतला की मला ऑपरेशन करून ऑपरेशन. टाकायचं, आणि ऑपरेशन केलं. पण त्याच्या आधी कोविड झाला. सॉरी, कॅन्सर मला नंतर झाला, कोविड आधी झाला. आधी कोविड सुरू झाला. अच्छा, अच्छा. 2019-20च्या सुरुवातीलाच झाला. अच्छा, म्हणजे पहिली लाट जी होती. पहिली लाट जी होती, आणि पहिली. पहिल्या लाटेमध्ये मी रोडवर वेड्यासारखी फिरत होती लोकांची काम करत. हो, हो. त्या लाटेमध्ये मला कोविड झाला. मला हॉस्पिटलाइज करायला लागलं. अच्छा. अगदी अक्षरशः नाकातनं रक्त गळत होतं, अशा पद्धतीचा कोविड बापरे. झाला होता. हो. आणि त्यातनंही मी हॉस्पिटलमधनं पेशंट ऍडमिट करत होते रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत. म्हणजे माझा हॉस्पिटलने नंतर फोन काढून घेतला. इतकी परिस्थिती हो, हो, होती. हो, हो. त्यातनं बरी झाल्यानंतर मला कॅन्सर झाला, आणि कॅन्सरच्या त्या दरम्यानच कोविड चालू होता. सेकंड वेव्ह होती. आणि त्या सेकंड वेव्ह मध्ये माझे रेडिएशन अर्धे झाल्यानंतर पण मला कोविड झाला. हो, हो. मला रेडिएशन बापरे. थांबवावे लागले. पुन्हा मला हॉस्पिटलाइज केलं, आणि त्याच्यामध्ये पुन्हा मला ट्रीटमेंट घेऊन मला रेडिएशनला गॅप द्यावा लागला. त्याच्यानंतर पुन्हा मग रेडिएशन चालू ठेवलं. कॅन्सर पेशंट जर कोण असतील ना, तर त्यांना मला एक सांगायचं आहे की आपल्याला या कॅन्सरमध्ये सगळ्यात मोठी भीती कसली वाटत असेल ना, तर किमोची. ऑफकोर्स किमो तोडून टाकतं, पण जास्त काळजी कसली असते माहिती आहे लोकांना, जे मी सांगते खरं आहे, हे सत्य आहे की कॅन्सरमध्ये किमो घेतल्यानंतर माझे सगळे केस जाणार, मग ते भिवयाचे केस, पापण्या सगळं जाणार, मग मी विद्रूप दिसणार. तुमची विद्रूपता तुमच्या चेहऱ्यामध्ये, तुमच्या केसामध्ये नसते. लोक तुमच्या मनावर प्रेम करत असतात, तुमच्या कामावर प्रेम करत असतात, आणि तुम्ही जो विश्वास संपादन केलेला असतो त्याच्यावर प्रेम करत असतात. मीही घाबरले होते त्यावेळेला. मी स्वतःला सांगितलं की जर माझे केस गेले आणि मी टकली झाली तर मी विदाऊट कॅप, विदाऊट विग अशीच फिरणार. लेट मी सी माझ्याबरोबर कोण प्रेम करतं आणि कोण नाही करत. सो तो एक जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला, त्याच्यानंतर मला एक नवी उभारी आली कॅन्सरला लात मारण्याची. अरे वा. आणि Great. मी त्यातनं आजही मला ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे असं म्हणता येणार नाही की मी पूर्णपणे बाहेर हत्ती आहे. गेलाय, शेपूट थोडस राहिलंय. हा, ते ट्रीटमेंट चालू ठेवायची, हो. आणि ठीक आहे. असावे सादर It's a part of life. पार्ट ऑफ लाईफ त्याच्यामुळे ते गोइंग चालूच ऑन. आहे. आणि त्याच्यानंतर असं आहे. काम करते. आज तुम्ही देखील म्हणजे असंख्य म्हणजे कॅन्सर पेशंटला तुम्ही पण मार्गदर्शन करत आहात. स्वतः तुम्ही त्या याच्यातून गेलेला आहात. जी, त्यामुळे तुमचं मार्गदर्शन मला वाटतं इतरांना पण खूप कामाला नक्कीच येतंय. नक्कीच. अगदी मी तुमच्या माध्यमातून मी लोकांना सांगेन की जो कोण अगदी मनाने खचलेले असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी व्हिडिओ वा. कॉल करेन किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचेन. अँड आय एम अ गुड काउन्सिलर. आय कॅन काउन्सिल देम, की त्यांना त्यातनं मी
एक 1.5 तास त्यांच्याबरोबर घालवला ना तर तो पेशंट मी तिथून निघताना नक्कीच हसेल, ह्याची गॅरंटी माझ्याकडनं. खूप छान आहे. मला वाटतं की तुमचा हा जो कॉन्फिडन्स आहे आणि आता तुम्ही जे आव्हान केलं याला नक्कीच प्रतिसाद खूप छान मिळणार आहे वगैरे असं. या सगळ्या टप्प्यांमध्ये, या सगळ्या प्रवासांमध्ये आता छोटासा एक आपला टप्पा आहे. आपले छोटे-छोटे नातवंड आहेत. आता तुम्ही मगाशीच सांगितलं की जी आता छोटा अजून एक पाहुणा आहे तुमच्या घरात जी आलेला असं. जी जी तुम्ही त्यांच्यासाठी कसा वेळ घालवता नाही, मी त्यांच्याबरोबर? रोज मी कारण काय आजी असतं, म्हणून कसं आता एक ही आजी वेगळी भूमिका आहे. येस येस. आणि मी अक्षरशः धडधाकड असताना मी सासूबाई झाले, आजी झाले झाले. 2 नातवंडांची. आय एम सो हॅपी. आणि ते खरंच आहे हा, की अस्सलपेक्षा सूद खूप लाडकं असतं सुनांवर आपल्या मुलांवर, नातवंडांवर ते नातवंडावर. खूप जीव आणि असतो. मला जसा वेळ मिळतो मी त्यांना जाऊन भेटते. ते अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर ते अच्छा, अच्छा, राहतात. अच्छा. त्यांना भेटते, नाहीतर दिवसातनं व्हिडिओ कॉल. पण आता असं झालंय की माझा मोठा नातू तर शाळेत जातो, दुसरा नातू पण शाळेत जायला लागलाय. पण त्याला एक सवय लागली आहे की तो 4 वाजले ना की त्याला इकडचे वेध लागतात आणि मग तो इकडे घरी आजी येतो, आजोबांकडे आजी यायला. आजोबांकडे येतो. अरे वा, मग मी घरी असले की त्याच्याबरोबर छान खेळते, छान. मस्ती करते. आणि ते टॉनिक आहे ऍक्च्युली, रिअली माझ्यासाठी खूप मोठं टॉनिक आहे ते. खूप छान. आणि एक बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही खरं आजीव झाल्याचं वाटत नाहीये. थँक्यू तुम्ही खूप थँक्यू. छान स्वतःला मेंटेन ठेवलंय. तुमचे काय सिक्रेट आहे याचं? म्हणजे आजी झाल्यावरती आपण बायका थोड्याशा ढेपाळतात. आता काय नातवंड आली वगैरे असं. स्वतःवरती कसं प्रेम करायचं? एज एज माझ्यासाठी एक नंबर आहे. बरोबर आहे. आणि मी अगदी आपण ज्यावेळेला जगात येतो ना त्यावेळेला आपण म्हणतो बघा, एखादी व्यक्ती गेली तर त्याचा उल्लेख कसा होतो माहिती, पेपरमध्ये सुद्धा, किंवा त्यांनी इतक्या इतक्या वाजता शेवटचा श्वास घेतला. घेतला. हम्म. आपण ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला आपण आपले श्वास घेऊन आलेलो असतो. बरोबर आहे. ते आपण, आपल्याला ना गंमत काय माहितीये, प्रत्येक श्वासागणिक आपण ते कमी करत जात असतो. मग त्याच्यामध्ये ते किती उरलेत हे माहित नाहीये. मग त्या एजचा विचार कशाला करा, बरोबर आहे. ते जे घेतेय ना ते आनंदाने घेऊया, प्रत्येक क्षण जगा. प्रत्येक क्षण जगा. बरोबर. आता दुसरंच कशाला, तुम्हाला तुमचा प्रश्न पुढचा आहे की नाही मला माहिती नाही. लोकसभा निवडणूक लढले, आता लोकसभा लढले मी. 12 दिवसाचं, फक्त 12 दिवसाचं कॅम्पेनिंग केलेलं आहे मी. आणि 12 दिवसामध्ये पूर्ण 24 तासामध्ये ताई मी 1.5 तास झोपत होते फक्त. सतत कॅम्पेन, मुलाखती, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, मीडिया, ह्याच्यात मी सतत बिझी होते. कारण 12 दिवसात कव्हर करायचं होतं. आणि मी नाही म्हणत मी हरले, कोण म्हणत असेल कोण जिंकलं, पण मी नाही हरले. कारण 12 दिवसामध्ये जिंकणाऱ्या उमेदवाराला 3,96,000 आहेत आणि मला 3,43,000 आहेत. त्यामुळे मी चांगली टफ 12 दिवसात दिलेली आहे. तेही शिंदे साहेबांचे माझ्यावर उपकार आहेत की मला त्या लायक ते समजले आणि लोकसभेचं तिकीट मला दिलं. तो एक चांगला अनुभव होता. ऑफकोर्स त्याच्यानंतरही एक दिवस मी थोडंसं मला वाईट वाटलं. पण आमदार आहेच की मी, काम करायला कुठे मला कोणी अडवलंय. मग पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागले. बरोबर. काम आणि चालूच छान आहे. काम चालूच आहे. आणि तो इम्पॅक्ट त्या दिवशी संपला. म्हणजे अगदी गंमत म्हणजे तुम्हाला सांगते, 2014 साली 3 नावं होती महापौर पदासाठी. आणि क्रायटेरिया होता तो शेड्यूल कास्ट महिला. 3घीच जणी आम्ही होतो. अख्खा तुमचा मीडिया सगळ्या क्रायटेरिया काढत होता, त्याच्यात माझं नाव पुढे होतं. आणि नाही दिलं गेलं. 5 सप्टेंबर 2014ला माझ्यासाठी मुंबई महापौर हा विषय संपला. मला नाही मिळालं, कोणाला तरी मिळालं, शुभेच्छा, दॅट्स इट. मला जे नाही मिळालं ते त्याला रडत बसत मी नाही. पुढे आपण काय करायचं हा विचार करून सतत पुढे चालत म्हणजे राहते. तुमच्या इतक्या पॉझिटिव्ह तुमच्या एवढ्या गोष्टी आहेत ना पॉझिटिव्ह, त्याचं गमक तुमच्या ह्याच्यामध्येच आहे की तुमच्यामध्ये खचून भरलेला आत्मविश्वास आहे. आणि मला वाटतं प्रत्येक महिलेमध्ये असाच आत्मविश्वास असायलाच हवा. यामिनी ताईंकडून ही गोष्ट आपल्या सगळ्यांनी नक्की शिकायला हवी. यामिनी ताई, तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेले आहेत. येस. यस. त्या पुरस्कारांबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. खरं तर मी पुन्हा सांगेन की कुठलंही काम पुरस्काराच्या हिशोबाने मी कधीही केलेलं नाही, मनापासून केलंय. पण मला या वर्षामध्ये 3 पुरस्कार मिळाले. आणि एक मात्र नक्की आहे की आपण म्हणतो ना, एक यशस्वी पुरुषाच्या मागे महिला असते तशी असं म्हणतो. पण आपण जेंडर इक्वॅलिटी ज्यावेळेला मागतो ना त्यावेळेला आपण हे बोललंच पाहिजे
की एक महिला जर चांगलं काम करते, तिला पुरस्कार मिळतात, तर तिच्या पतीची खंबीर साथ तिच्या पाठी असते. आणि माझ्या पाठी यशवंत जाधव साहेब खंबीरपणे आहेत. त्यामुळे मी या थोड्याशा बदनाम असणाऱ्या महिलांसाठी थोड्याशा बदनाम असणाऱ्या फील्डमध्ये ठामपणे कोणालाही न घाबरता ठामपणे उभी आहे. ते माझे पती, जे एक कालावधीनंतर पतीच्या पेक्षा एक बापाच्या भूमिकेत आहेत आणि माझे बाप म्हणून माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि हे प्रत्येक महिलेने जाणणं फार गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. राहिला प्रश्न पुरस्काराचा, तर मला पहिला पुरस्कार मिळाला आदर्श आमदार म्हणून आणि सो हॅपी अबाउट इट. त्याच्यानंतर मला लगेचच एक तोही मीडियानेच दिलेला आहे. तुमच्या दोन्ही पुरस्कार मीडियाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरा सेवावृत्ती महिला. तर ग्रेट आहे की सामाजिक कार्यामध्ये जिची वृत्ती सेवा करण्याची आहे अशी महिलेचा एक पुरस्कार मिळाला. आणि ध्यानीमणी नव्हतं, पण परफॉर्मन्स बघता एक कोपऱ्यामध्ये, मनाच्या कोपऱ्यामध्ये कॉन्फिडन्स होता की माझ्या परफॉर्मन्सची दखल कधीतरी घेतली जाईल. आणि महाराष्ट्र शासनाने या देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते मला सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळाला. आणि या फील्डमध्ये आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण दिस इज नॉट द फुल स्टॉप. दिस इज अ कॉमा अँड अगेन वन माइलस्टोन इज देअर फॉरवर्ड. की पुरस्कार मिळाला म्हणजे काय, तुला आणखीन चांगलं काम करायचं. की 10वीला मुलांना 99% मिळाल्यानंतर 11वीला ते शिथिल होतात आणि ते 50%वर येतात. इट इज नॉट लाईक दॅट. इट इज अगेन अ चॅलेंज फॉर यू की तुम्हाला चांगलं पुढे अजून अपेक्षा आहे तुमच्याकडनं चांगलं काम करायचं आहे. आणि आणखीन एक गोष्टीची मला अभिमान वाटतो की कॅन्सर नंतर आमचा परफॉर्मन्स आम्ही कधी दाखवतो अधिवेशनांमध्ये. आणि कॅन्सरच्या दरम्यान मला 2 अधिवेशनं अटेंड करायला नाही मिळाली काही कारणास्तव. पण 288 जण जी त्या सभागृहात, खूप मोठं त्या सभागृहाला गरिमा आहे, एक पवित्र स्थान आहे ते. आणि त्या पवित्र स्थानामध्ये बसण्याची संधी मला मिळाली. त्या 288 जणांमध्ये मी बसली आहे. आणि त्या 288 जणांमध्ये माझा 8वा रँक आहे, जो प्रजा फाउंडेशननी काढलेला आहे. सो आय एम रिअली हॅपी टू नो अबाउट इट. आणि ॲक्च्युली अगेन माइलस्टोन की तुम्हाला चांगलं काम करणं, मेंटेन करणं. इनफॅक्ट 8चं 5 वर कसं येणं, 5चं 2 वर कसं येणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तुमचा हा सगळा प्रवास आहे, याच्यामध्ये भरपूर चढ उतार आहेत, भरपूर चॅलेंजेस आहेत. सगळ्या चॅलेंजवरती तुम्ही मात केलेली आहे इथपर्यंत. सगळ्या स्त्रियांना हे जमत नाही. आता सध्याचा आपण गेल्या काही महिन्यांमध्ये बघितलं, गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की महाराष्ट्र आता गुन्हेगारांची भूमी झालेला आहे. महिलांवर अत्याचारांची संख्या खूप वाढते आहे महाराष्ट्रात. पण एक स्त्री म्हणून, एक महिला आमदार म्हणून ह्या सगळ्या घटना बघताना तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या घटना बघताना खरंच वेदना होतात. आणि एस्पेशली ज्या कळ्या उमलल्याच नाही. आता तर बाल त्यांचंच म्हणते मी, त्या उमलल्याच नाहीत, त्यांना चुरडण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय वाईट वाटतंय. पण मला खात्री आहे शिंदे साहेब अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. नुसते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत, ते स्वतःला एक साधा शिवसैनिक समजतात. आणि अशा गोष्टी झाल्या की शिवसैनिक हातून पेटून उठतो. त्यामुळे ते बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे सैनिक आहेत. या गोष्टीवर ते नक्कीच खंबीर भूमिका, कणखर भूमिका घेणार एवढं मला नक्की वाटतं. राहिला प्रश्न, ताई मला असं वाटतं की महिलेमध्ये मी जसं मगाशी म्हटलं एक सेन्स एक्स्ट्रा दिलेला असतो. महिला काय करतात माहिती आहे, स्वतःला खूप लाचार असल्यासारखं दाखवतात. एक ऑफिस आहे, पण एक उदाहरण तुम्हाला देते, त्याच्यातनं लोकांना कळेल काय आहे ते. की एक ऑफिस आहे, तुमचे कलिग्स आहेत किंवा तुमचे बॉस आहेत, ते त्यांची इंटेन्शन, कारण आपल्याला वी कॅन स्मेल इट
वी कॅन स्मेल आपल्याला इट तो सिक्स सेन्स असतो प्रत्येक की हा महिलेला माणूस असतो तो. आपल्याकडे कुठल्या कुठल्या दृष्टिकोनात बघतोय. नजरेनं बरोबर आहे, बघतोय. अगदी बरोबर आणि आहे. तो ज्यावेळेला आपल्याकडे अशा नजरेनं बघतोय तर एक डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं असतं. कधी कधी डिस्टन्स मेंटेन करणं जमत नसतं टेक्निकली. पण मला असं वाटतं देवाने तुम्हाला नवदुर्गा कशाला म्हटलंय? स्त्रीला स्त्री शक्ती म्हणतात. तुम्हाला ज्या वेळेला असं लक्षात येतं आणि तुमच्याकडे असा कुठला मूव होतो ना, त्यावेळेला ही यामिनी यशवंत जाधव सांगतेय पायातली चप्पल काढा आणि 4 लोकांमध्ये त्याला थोबडा. अगदी बरोबर आहे. थोबडा त्याला. कारण तुम्ही शांत बसता आणि शांत बसण्याला तो होकार समजतो आणि मग तो एक एक पायरी पुढे जात जातो. मग तो वर्बली मॉलिस्टेशन करतो, मग तो फिजिकली कुठेतरी मॉलिस्ट करण्याचा प्रयत्न करतो, तो सोशल मीडियावरनं मॉलिस्ट. कारण लोकांना काय वाटतं मूक राहणं म्हणजे पण एक संमती असते. समजलं सोशल मीडियावर तुम्हाला घाणेरडे फोटो पाठवणं ही मॉलिस्टेशन आहे. त्याच्या विरुद्ध आवाज सायबर आज एवढं काम करते पोलीस डिपार्टमेंट सायबरचं. कंप्लेंट द्या, पुढे या. आणि या गोष्टीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरेंट्स. ह्या पेरेंट्सनी आपल्या मुलांच्या सोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे. काय आहे इज्जत? काय असते? मानसिक त्रासापेक्षा इज्जत कुठली मोठी आहे हो? आणि म्हणून असा प्रसंग असेल आणि तुम्ही सक्षम, लहान बाळांचं तर मी तुम्हाला आता म्हटलं ते कोवळे आहेत, बरोबर आहे, पण ज्या सक्षम महिला आहेत त्यांनी थोबडा, त्यांना चप्पलनी थोबडा आणि जा पोलीस स्टेशनला. कुठलं पोलीस स्टेशन तुम्हाला मदत करत नाहीत, सांगा यामिनी यशवंत जाधवला, मी उभी राहीन तुमच्या पाठीशी. पण तुम्ही गप्प बसता आणि तुम्ही इथून इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही त्याचा वाचा फोडायला जाताना, तर मग लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे, तुमच्या कलेक्टचा दृष्टिकोन काय होतो माहितीये? इतकं होईपर्यंत गप्प बसली, आत्ता कशाला सांगतीये? बरोबर आहे. पण तेच तुम्ही पहिल्यांदाच त्याला केलत ना, काय होणार आहे? नोकरी जाईल ना, नोकरी जाईल. एक नोकरी जाईल या भीतीनं आपण आत्मसन्मानाला समर्पण करायचं का? बरोबर आहे. आणि ते करू नये हेच म्हटलं. महिलांनी आपल्या आतल्या आदिशक्ती जे म्हटलंय ना, त्या आदिशक्तीला ओळखणं गरजेचं आहे. आणि तिला नुसतं ओळखणं, आतून दाबून ठेवून फायदा नाहीये. तिला बाहेर काढा आणि जिथे गरज असेल तिथे ती दाखवा. नक्कीच. तुमचा मला वाटतं आपण बघितलं, यामिनी ताईंनी ज्या त्वेषाने काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या खरोखर प्रत्येक महिलेसाठी ना प्रेरणा देणार आहेत. यामिनी ताईंचा ज्या आयुष्याला चढ उताराचा जो प्रवास आहे तो देखील आपण प्रत्येकीने जर नीट ऐकला असेल, नीट पाहिला असेल ना, खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. आणि मी तर म्हणते आता तुम्ही यामिनी आमच्या समस्त मानिनी परिवाराचे आदर्शच झालेले आहेत. तुमचा हा एवढा प्रवास आहे आणि एवढा प्रवास करून सुद्धा तुम्ही कुठेही थकलेला नाही आहात. तुम्ही आजही तितक्याच एनर्जेटिक आहात आणि मला वाटतं तुमचा आत्मविश्वास हा याच्या मागे आहेच. साहेबांची साथ तुम्हाला आहेच, म्हणजे हे विशेष मी अगदी इकडे नमूद करीन. पण हे सगळ्याच्यात आतला माणूस असतो, आतमध्ये आपला एक आत्मविश्वास असतो, तो असणं फार गरजेचं आहे. जो तुम्हाला दैवी देणगी आहे ती, मी असंच म्हणेन. आणि मला वाटतं आमच्या आजच्या या यामिनी ताईंच्या मुलाखतीमधून इतर माझ्या मैत्रिणींना खूप काही शिकायला मिळालं असेल. त्याबद्दल मी यामिनी ताईंचे खूप खूप आभार मानते. खूप छान आपण आज आमच्याशी संवाद साधलात. खूप मनमोकळा आपण संवाद आज आमच्या मैत्रिणींबरोबर पण साधलाय आणि याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमच्या चॅनलनी माय महानगर मानिनीने मला ही संधी दिली की नेमकी यामिनी यशवंत जाधव काय आहे हे उघडपणे सगळ्यांसमोर सांगण्याची संधी दिली. त्याबद्दल तुमच्या चॅनलचे ताई, तुमचे स्वतः कविता ताई, तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि नक्कीच आयुष्यात पुन्हा आपण भेटू. नक्की. आणि अशीच एक छान दिलखुलास तुमच्याबरोबर गप्पा मारेन. नक्की. जय महाराष्ट्र. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि असेच काही व्हिडिओ, अशाच काही मुलाखती, अशाच आत्मविश्वासू महिलांच्या मुलाखती बघण्यासाठी माय महानगर मानिनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.